प्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम। आपल्या संग्राम बुद्धिस्ट चॅनलवर सुस्वागतम। बंधू भगिनींनो, आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। व्हिडिओचा विषय आहे बोधिसत्व म्हणजे काय। बोधिसत्व एक मनाची अवस्था। सब पापस्स करण कुशलस्स उपसंपदा सचित परियोदपन्नम एतन बुद्धान शासन। सब पापस्स म्हणजे सर्व प्रकारची अकुशल कर्मे, वाईट काम, पाप कर्म, अकरण न करणे, कुशलस्स उपसंपदा कुशल कर्म संपादित करणे, सचित्त परियोदपन चित्त शुद्ध करा, एतन बुद्धान शासन हेच बुद्धाचे शासन आहे। म्हणजे कोणतेही पाप कर्म करू नये, कुशल कर्माचा संचय करणे आणि चित्त परिशुद्ध करणे हेच बुद्धाचे शासन आहे। आणि हे बुद्धाचे शासन म्हणजे बुद्धाच्या नियमांचे जीवनात तंतोतंत पालन करणारेच पुढे बोधिसत्व पदापर्यंत पोहोचतात। बोधिसत्व म्हणजे काय? जगातील पटलावरील प्रसिद्ध बोधिसत्व व्यक्ती कोण कोण आहेत ते जाणून घ्या। बोधिसत्व म्हणजे ही पदवी नसून एक प्रकारची अवस्था आहे। बोधिसत्व ही संकल्पना बौद्ध धम्मातील महायान पंथाने स्वीकारली। बोधिसत्व ही संकल्पना गृहस्थ जीवनात असलेल्या व्यक्तीशी संबंधित आहे। परिव्रजक बौद्ध भिक्खूशी संबंधित ही संकल्पना नाही। परिव्राजक बौद्ध भिक्खूंशी अरहंत ही संकल्पना जुळलेली आहे। गृहस्थ जीवनातील कोणताही व्यक्ती बोधिसत्व या अवस्थेत पोहोचू शकतो। सिद्धार्थ हे देखील बुद्धत्व प्राप्तीपूर्वी म्हणजेच गृहस्थ श्रमात असताना बोधिसत्वच होते। बोधिसत्व म्हणजे जगाच्या शांतीकरिता व आनंदाकरिता कार्य करणारी व्यक्ती ही बौद्ध धम्मातील एक संकल्पना आहे। बोधिसत्व या शब्दाचा मूळ अर्थ ज्याला पुढे बोधी म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा किंवा बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणजेच बोधिसत्व असंही म्हटलं जातं। बोधिसत्व ही मनाची अवस्था बुद्धत्वाच्या जवळ घेऊन जाणारी आहे। बोधिसत्व अवस्था प्राप्त करण्यासाठी 10 स्थित्यांतरे पूर्ण करावी लागतात। ही स्थित्यांतरे पुढील प्रमाणे: 1. मुदिता आनंद प्राप्त करतो। 2. विमलता पावित्र जीवनात ठेवतो। 3. प्रभाकरी म्हणजे तेजस्विता। 4. आर्चस्मती प्रखर बुद्धिमत्ता। 5. सुदुर्जय प्राप्त करतो। 6. अभिमुखी होतो। 7. दुग्गमना अवस्था प्राप्त करतो। 8. अचल अवस्थेला प्राप्त होतो। 9. साधुमती अवस्थेला प्राप्त होतो। आणि 10 म्हणजे धम्ममेधा अवस्थेला प्राप्त होतो। ही आहेत बोधिसत्वापर्यंत पोहोचण्याची 10 स्थित्यांतरे। आता पुढील प्रमाणे जगातील प्रसिद्ध बोधिसत्व हे आहे। बोधिसत्व अवलोकितेश्वर। अवलोकितेश्वर हा महायान या बौद्ध संप्रदायातील एक लोकप्रिय बोधिसत्वापैकी आहे। महायान पंथात बोधिसत्वाचे महत्त्व वाढल्यामुळे याला उपस्य देवतेचे स्वरूप प्राप्त झाले। कंबोडियाचा 7वा जयवर्मन राजाचे निर्माण झाल्यानंतर त्याचे जयवर्मन हे नाव बदलून त्याला अवलोकितेश्वर असे म्हटले जाऊ लागले होते असाही उल्लेख आहे। अवलोकितेश्वर म्हणजे कारुण्याचे प्रतीक असे मानले जाते। अवलोकितेश्वर म्हणजे ज्याची दया नजर ही भूमीवरील व्याधी पीडा त्रस्तता भोगणाऱ्या लोकांकडे वळली आहे। अवलोकितेश्वर बोधिसत्वाच्या मूर्तीमध्ये डोक्यावर मुकुट असतो आणि त्याला जितक्या लोकांना त्याने आशीर्वाद दिली, मदत केली तेवढे सहस्र हात दाखवण्यात येतात। बोधिसत्व तारा महायान तिबेटी बौद्ध धम्माच्या संदर्भात तारा या आर्य तारा एक श्री बोधिसत्व आहे। आर्य म्हणजे आद्य आणि आर्य वर्ण आर्य हा शब्द चोरून मूळ लोकांचा समूह दाखवण्यासाठी पाखंडी लोकांनी आर्य हा शब्द त्यांच्याकडे वळवलेला आहे।
मूळ शब्द आर्य, आर्य म्हणजे फक्त मूळ. वज्रयान बुद्ध धम्मात ही श्री बुद्धाच्या रूपात आहे. ती मुक्तीची जननी म्हणून मान्य आहे. तसेच कार्य व उपलब्धीच्या क्षेत्रात यशाचे द्योतक आहे. हिला जपानमध्ये तारा बोसत्सु व चिनी बौद्ध धम्मात डुओलो ओ पुसा असेही म्हटले जाते. बोधिसत्व नागार्जुन यांचा जन्म इसवी सन 150, निर्वाण इसवी सन 250. हे भारतीय तत्ववेत्ते, खगोलशास्त्रज्ञ, खनिजशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वैद्य, शून्यवादाचे उद्गाते व विद्वान बौद्ध भिक्खू होते. हे महायान बौद्ध धम्माचे, बौद्ध पंथाचे एक संघटक होते. नागार्जुन हे प्रख्यात बौद्ध आचार्य तसेच बोधिसत्व सुद्धा होते. ते एक तांत्रिक होते असे भारतीय व तिबेटी परंपरा सांगतात. त्यांनी महायान मध्यमक संप्रदाय स्थापन केला. पौर्वात्य जगातील त्यांचा प्रभाव ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. असे मानले जाते की आध्यात्मिकता, तार्किक कुशाग्रता आणि आत्मिक मर्मदृष्टी या बाबींमध्ये भारतात त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी विचारवंत झाला नाही. बोधिसत्व आर्यदेव 3रे शतक, नागार्जुनाचे एक प्रमुख शिष्य आणि महायान माध्यमक बौद्ध संप्रदायातील अनेक महत्वपूर्ण ग्रंथांचे लेखक होते. त्यांना चान बौद्ध धम्मातील 15व्या कुलपतीची मान्यता देत कानदेव असे म्हटले जाते. ते श्रीलंकेत बोधिसत्व देव म्हणून ओळखले जातात. आर्यदेव सिंहली राजाचे पुत्र म्हणून श्रीलंकेत जन्माला आले व त्यांना महायान संप्रदायाचा संस्थापक मानले जाते. चिनी भाषेतील कुमार जिवा यांनी अनुवादित केलेला एका जीवनचित्रात असे म्हटले आहे की आर्यदेवाचा जन्म एका दक्षिण भारतीय कुटुंबात झाला. बोधिसत्व कॉंग या बुद्धाच्या दया दर्शवितात व त्यांच्या हातात पाण्याचा जग आहे, पाण्याचे भांडे आहे. बोधिसत्व पद्मपाणी हे बुद्धाची करुणा दर्शवतात व त्यांच्या हातात कमळाचं फूल आहे. बोधिसत्व वज्रपाणी हे बुद्धाची शक्ती दाखवतात व त्यांच्या हातात वज्र आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी बोधिसत्व होण्याचे 10वे स्थित्यांतर म्हणजे धम्ममेध पूर्ण केले होते. म्हणजेच त्यांना बुद्धत्वाच्या जवळ घेऊन जाणारी अवस्था प्राप्त झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेपाळ नरेश यांच्या उपस्थितीत जागतिक बौद्ध परिषदेदरम्यान काठमांडू येथे बोधिसत्व ही पदवी बहाल करण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक पातळीवर अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी, तर्क सुसंगत, मूलगामी विचारवंत म्हणून गणले जातात. बाबासाहेबांचे विचार बुद्धाप्रमाणेच कुठल्याही काळात तितकेच समर्पक आहेत. बाबासाहेब हे बुद्धत्व प्राप्तीच्या अगदी निकट अवस्थेत आपले जीवन व्यतीत करत होते. सध्याच्या काळात अरहंतपदी पोहोचणारे नगण्य भिक्खू असतील, त्यामुळे बाबासाहेब कुठल्याही बौद्ध भिक्खूसाठी पूजनीय ठरतात. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो सम्राट प्रियदर्शकाय. मित्रांनो, आजचा विषय आपणास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका. तसेच अजूनपर्यंत या संगाराम बुद्धिस्ट चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा. त्याचबरोबर बैलच्या चिन्हास स्पर्श करून ऑन करायला विसरू नका. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. जय भीम, जय रमाई. साध.